घेतली नाही, शुक्रवारपर्यंत कोणाला वाचवायचा प्रयत्न होतो आहे. ज्या विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 40 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीमध्ये ज्या तडकाफडकी निर्णय घेतला, सुनील केदार यांच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला, वेगळी केस नाही आहे. पण महाराष्ट्रातले अजित पवार गटाच्या एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा होऊन सुद्धा ते अद्याप मंत्रिपदावर कायम आहे. आणि त्यांच्या आमदारकीबाबत सुद्धा राहुल नार्वेकर यांनी जे विधान केलेलं आहे, कोर्टाची मूळ प्रत येऊ द्या, अशा कोणत्या मूळ प्रतीवरून त्याने इतरांवर कारवाया केल्या? कोणावर केल्या? या राज्यामध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, किंबहुना देशामध्ये, असे मोदी आणि फडणवीस सांगतात. आणि भ्रष्टाचाराला कशा प्रकारे ते उत्तेजन देत आहेत. भ्रष्टाचार आणि ड्रग्जच्या विळख्यामध्ये महाराष्ट्र सापडलेला आहे. आणि हे ड्रग्जचं रॅकेट फडणवीस कॅबिनेटच्या मंत्र्यांच्या घरापर्यंत पोचल्या तरी फडणवीस गप्प आहेत. महाराष्ट्राची तरुण पिढी ही ड्रग्जच्या विळख्यात पूर्णपणे फसली आहे. विद्यार्थी, कॉलेज, शाळा, आणि हे ड्रग्ज पूर्वी बाहेरून येत होतं, आत्ता महाराष्ट्रामध्ये त्याचे कारखाने उघडले जात आहेत. जी काय गुंतवणूक येणाऱ्या उद्योगाची हीच आहे का महाराष्ट्रात? जे फडणवीस सांगतात की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येणार आहेत, गुंतवणूक येणार आहे, हे ड्रग्जचे कारखाने म्हणजे गुंतवणूक आहे का? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या भावाचं नाव आलेलं आहे साताऱ्यात. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सातारच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे. हे जे कोणी तुषार दोषी आहेत त्यांनी कसं आणि कोणाला या ड्रग्ज रॅकेटमधून वाचवायचा प्रयत्न केला हे काल आमच्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलेलं. ते खोटं असेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं. पण या राज्यामधलं ड्रग्ज रॅकेट आता सत्ताधाऱ्यांच्या घरापर्यंत पोचलं असेल आणि तिथून ही सगळी यंत्रणा राबवली जात असेल तर या महाराष्ट्रात काय राहील? बेगुमानपणे झाडं तोडली जात आहेत, हत्या होत आहेत, भ्रष्टाचार होतोय, मंत्रीच वॉन्टेड राहतात, मंत्री परागंदा होतात, मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होणे, त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि हे ड्रग्जचं रॅकेट ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रात. राऊसाहेब, एका बाजूला माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाण्याच्या वाटेवर असताना दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे हे स्वतःच्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावतायत असं दिसतंय. काल अमित शहांची दिल्लीत भेट घेतली आहे. नाही, अमित शहा, प्रफुल्ल पटेल आणि त्यांची बाकीचे वरिष्ठ नेते त्यांना देखील न सांगता ते अमित शहांकडे गेले अशी देखील माहिती नाही असू शकेल. अमित शहा हे पक्ष फोडण्यामध्ये पटाईत असतात, माणसं फोडण्यामध्ये, सत्तेचा वापर करून अमिष दाखवून. धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही. ज्या पद्धतीनं बीडमध्ये धनंजय देशमुख यांचा खून झाला आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुख आणि त्याच्यामध्ये मुंडे यांचं समर्थन असलेल्या गुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या. याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावं लागलं ना. मग ते कारण संपलं का? अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही. अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही. 2 मंत्री फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून जात आहेत किंवा गेले. हा या सरकारला लागलेला काळीमा आहे. 2 मंत्री गेले एकाच गटाचे. खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे. पैशाच्या बॅगा दाखवत आहेत, पैसे मोजताना दिसत आहेत, असं असंख्य विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील
टप्प्याटप्प्याने, आणि शेवटचा घाव ते मिंद्यांवरच घालते, याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे, त्यामध्ये धनंजय मुंडे नंतर आता माणिकराव कोकाटे. नाही, कोकाटे ही हिट विकेट आहे. कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे. तर त्यांची केस आपण पाहिली, सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना, फक्त योग्य वेळी ती बाहेर आली. ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे. नाही, पण राऊत साहेब, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोकाटेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न अजूनही दिसतोय. सुरू आहे. पण तो का असावा असं तुमचं मत आहे? अजूनही सुरू आहे. आम्ही भ्रष्टाचारांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहतो, हा संदेश त्यांनी दिला. त्याच्यामुळे सर्व भ्रष्टाचारांनी, जे आमदार खासदार नेते आहेत भ्रष्ट, त्यांनी आमच्या पक्षात यावं, तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळेल, हा तो संदेश आहे. तसं नसतं तर अमित शहा काल धनंजय मुंडेंना भेटले नसते. अमित शहा काल धनंजय मुंडेंना भेटले, हा सुद्धा तो संदेश आहे. काही करा आणि आमच्याकडे या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा संदेश महाराष्ट्रात फडणवीस देत आहेत, हा संदेश दिल्लीमध्ये अमित शहा देत आहेत. पण ड्रग्ज प्रकरणाचा तुम्ही उल्लेख केला, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत प्रकाश शिंदे, त्यांनी असं म्हटलंय की त्या ड्रग्ज कारखान्याशी माझा काही संबंध. चौकशी व्हायला काय हरकत आहे? तुषार दोशी पोलीस अधीक्षक यांनी ज्या पद्धतीनं चौकशीतून आणि FIR-मधून यांची नावं वगळलेली आहेत, काल मला वाटतं पुरेशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिलेली, त्याच्यावर त्याने खुलासा केला पाहिजे. ड्रग्स रॅकेट आपल्या घरापर्यंत पोहोचला आहे, तुमची आता पळापळ चाललेली आहे. तुषार दोशी जे पोलीस अधीक्षक आहेत, त्यांचे कॉल रेकॉर्ड तुम्ही चेक करा. मंत्रालयातून आणि उपमुख्यमंत्रीच्या कार्यालयातून आणि नंदगिरीवरून किती आणि कसे फोन सातत्याने जात होते सातारच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात, हे तुम्हाला कळेल. मग का धावाधाव का झाली? राऊतसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही पवार आणि त्यांचे पक्ष एकत्र येण्याची एकूण प्रक्रिया किंवा तशी चर्चा जोरात आहे. तुमचं काय मत आहे? कारण शरद पवारांचा पक्ष फुटून अजित पवार बाहेर पडले, वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडल्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. त्यानंतरही असं म्हटलं जातं की भाजपचा पराभव करण्यासाठी काही ठिकाणी हे पक्ष युती करणार आहे. आता भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार? हिंमत आहे का? म्हणजे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात. म्हणजे अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार, जे भाजपच्या युतीमध्ये आहेत किंवा भाजपच्या पालखीचे भुई आहेत, ते भाजपचा पराभव कसा करणार? काही तर्क पटतील अशा पद्धतीनं विधानं करणं गरजेचं आहे. नाही, पण आम्ही राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आहेत तो भाजपचा पराभव करण्यासाठी. कारण राज ठाकरे भाजपाच्या कोणत्याही गटात किंवा गोटात नाही, उद्धव ठाकरे नाही, आम्ही दोघे एकत्र आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपचा पराभव करायचा आहे. पण अजित पवार हे भाजपचा पराभव कसा करतील? एकनाथ शिंदे भाजपचा पराभव कसा करतील? लगेच तुरुंगात जातील. हे तो विचार जरी मनामध्ये आणला, आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू, हे अमित शहाचे पक्ष आहेत. नाही, पण महायुतीच्या बैठकीला नवाब मलिकांचा सातत्याने विरोध केला जातोय. धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन अमित शहाना भेटतात, मात्र महायुतीच्या ज्या इथे बैठका होतात तिथे नवाब मलिकांचा विरोध केला जातो. नाही, नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत विषय. हे तुम्हाला प्रताप तरी- सरनाईक म्हणाले की जर भाजप शिवसेनेची युती झाली नसती तर आमच्यातले अनेक नेते बाहेर फुटले असते, असं त्यांनी जाहीररित्या हे विधान केलेलं, वक्तव्य केलं. बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदेचा पक्ष पूर्णपणे गिळणार आहे. आता नाही तर उद्या, पण विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अस्तित्वात असेल की नाही याच्याविषयी माझ्या मनात पहिल्यापासून शंका आहे. नाही, राऊतसाहेब, हे तुम्हाला तरी पटतं का? कारण इतक्या वर्षाचं राजकारण तुम्हीही बघितलं आहे, शरद पवारांना तुम्हीही स्वतः फार जवळून ओळखता. पवारांनी अजित पवारांशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करणं तुम्हाला कितपत पटतं? जेव्हा नाही, पक्षफोडी- नाही, असं आहे की अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं असं मी मानतो. अजित पवार हे भाजपचे हस्तक आहे, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे. कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील.
ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे. फार मोठ्या तात्विक विचाराने गेलेले नाहीत, ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी गेलेले आहे. पण तुम्ही आज शरद पवारांना भेटता, काय नेमकं कारण आहे की ही युती होते त्या संदर्भात तुम्ही नाही, तुमची मतं व्यक्त करणार अनेक विषयांवर चर्चा होईल. बरेच दिवस त्यांना भेटलो नाही, आजारपणात ते सातत्यानं मला फोन करत होते, चौकशी करत होते. पण हे जे विषय आहेत या विषयावर मला नक्कीच त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल. मुंबईत सोबत येत आहे, मुंबईत शरद पवारांचा पक्ष सोबत येतो, कारण काल एक बैठक झाली त्यात ते सकारात्मक आहेत ठाकरे बंधू. नक्कीच आहेत, आम्ही त्याच्याविषयी नक्की विचार करू. पण आता नाशिक असेल, पुणे असेल, अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. कदाचित ठाण्यामध्ये होईल, नाशिकमध्ये काल त्यांच्या पक्षाशी चर्चा झालेली आहे. त्यांच्या स्थानिक नेते आमच्या लोकांशी चर्चा करत होते. आमची काही अडचण नाही आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडी म्हणून मनसेला पण लढणार तर आहेत, पण तिथे मनसेला सुद्धा सोबत घेणार आहे. मूळ युती नाशिकला शिवसेना म्हणजे आमची शिवसेना आणि मनसेचीच आहे. दोघांमध्ये चर्चा सुरू आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना. त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे त्यांचे नेते येऊन सहभागी झाले. काँग्रेस पक्षाकडून संदेश होता की आम्हालाही सहभागी करून घ्या. त्याच्यामुळे आमचे स्थानिक नेतृत्व जे आहे ते त्याच्यावर चर्चा करतायत एकमेकांशी. ठाकरे बंधू महापौर युतीचं कोणाचा होणार, मनसेचा का शिवसेनेचा आपल्या, त्याबाबत काय? काय ना, वेळ आहे ना अजून. शिवसेना महापौर पदाचा विचार कशा करतात? महापौर हा शिवसेना आणि मनसे आघाडीचाच होणार, ठाकरे बंधूंचाच होणार आणि तो अस्सल मराठी होणार आणि तो शिवसैनिक होणार. ठाकरे बंधू युतीचं काही काल फायनल झालं का? कारण तुम्ही म्हणाला होईल की आजची अंतिम बैठक असेल आणि मूर्त स्वरूप होईल. काल उशिरापर्यंत चर्चा संपली असणार, आता कळेल मला. अधिकृत घोषणा कधी होईल? होईल आता एक दोन शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी निधीचा गैरवापर केल्यामुळे राऊत साहेब, एक महाराष्ट्रातला गंभीर विषय आहे. राऊत साहेब, एका शेतकऱ्याला कर्जफेडीसाठी आपली किडनी विकावी लागते. हे अत्यंत गंभीर प्रकार आहे ना. महाराष्ट्रात उघडकीस आले. आहे ना. सामना संपादकीय आहे ना, किडनी विकावी लागते आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात सगळं आलबेल आहे. केंद्र सरकार मनरेगासारख्या योजना जवळजवळ बंद करण्याच्या मार्गावर आहे. रामजूच्या नावानं योजना चालणार नाही. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. आतापर्यंत हे सरकार आल्यापासून 1500च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. एक किडनी विकण्याचं प्रकरण समोर आलं आहे, पण अशी असंख्य प्रकरणं आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी हजारो कोटी उडवत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 10,000 कोटीचं आहे. प्रत्येक उमेदवाराला ते 10 कोटी रुपये देणार आहे आणि माझी माहिती पक्की असते. विचार करा, नगरसेवक फोडण्यासाठी 5-5 कोटी रुपये आधी दिले आणि आता निवडणुका लढण्यासाठी 10-10 कोटी देणार. आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्ज फेडण्यासाठी खाजगी सावकाराकडे कर्ज फेडण्यासाठी आपली किडनी विकतो. यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. त्यांच्या राज्यामध्ये प्रजा जनता किडनी विकून जगण्याचा प्रयत्न करते. किडनी 10,000 कोटीचं बजेट आहे ना. प्रत्येक उमेदवाराला 10 कोटी देणार आणि ते महापालिकेतूनच लुटलेले आहेत. नाही, पण मग आणि महापालिकेच्या ठेकेदारांकडूनच घेतलेले पैसे आहेत. हे पैसे कदाचित आता ड्रग्समधनं आले असते. आता एक नवीन लिंक्स आली आहे. ड्रग्समध्ये 145 कोटीचं ड्रग जर त्यांच्या घराच्या किंवा रिसॉर्टच्या आवारात सापडतं, 145 कोटीचं ड्रग्स. त्यानंतर परत पाचगणीमध्ये 40 कोटीचं मॅन्ड्रॅक्स सापडलं मोठ्या म्हणजे त्याच परिसरामध्ये सातारा, पाचगणी याच परिसरामध्ये ड्रगचे कारखाने का उभे राहिले? कोणाच्या पाठीशी आहे? सरकार कोणाचं आहे? साताऱ्यात हेलिकॉप्टर कोणाची उडतात आणि उतरतात? हा विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे आणि ताबडतोब याची चौकशी करण्यासाठी एक हाय लेवल SIT त्यांनी
स्थापन केली पाहिजे. राऊत साहेब, पण एवढ्या मोठ्या पॅकेज पाठवणारी आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा निभाव कसा लागणार? लागेल ना, पैसेच आहेत ना, बाकी काय. पाहू की पैशाने मराठी माणूस किती विकला जातोय. त्यांना वाटत असेल की विकला जाईल मुंबईतला. आम्हाला खात्री आहे तो आमच्याबरोबर आहे. काल आजकाल मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे. हे कवितावरनं टीका करतायत, व्यंगत्मक टीका करतायत. तुमच्यावर देखील त्यांनी करू द्या. कवितेवरून टीका केली आहे. करू द्या. ते सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांना साहित्य, कला, कविता याच्याविषयी त्यांनी सातत्यानं अभ्यास केला पाहिजे. साहित्य संमेलनं, कवी संमेलनं यात त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. सांस्कृतिक उत्सव, चित्रपट उत्सवात त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. आणि त्यांना कविता आवडतात, मला माहिती आहे, माझे मित्र आहेत ते. त्यांचं वाचन फार दांडगं आहे. कदाचित ते आता कविता आमच्यावर करायला लागले असेल तर त्यांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी आम्ही शिफारस करू, किंवा राज्याचा पुरस्कार राज्य शासनाचा नक्की मिळेल त्यांच्या पुस्तकांना, कारण हल्ली वशिल्यावरच चालतंय सगळं राज्यात. चला, धन्यवाद. हाँ, महाराष्ट्र में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के भाई के रिसोर्ट में 145 करोड़ का ड्रग्स मिला है और उसको बचाने की कोशिश चल रही है. जहाँ से डिप्टी सीएम शिंदे आते हैं उस पूरे इलाके में ड्रग्स का बड़ा कारोबार फैल गया है और उनकी पूरी लिंक्स शिंदे के घर तक पहुंच गई. क्या करते हैं गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी, मुझे बताइए. यही ड्रग्स का पैसा महाराष्ट्र की राजनीति में आया है और यही ड्रग्स के पैसे से विधायक और सांसद को खरीदा गया है और चुनाव लड़ा जा रहा है. अमित शाह जी ने जो गृह मंत्री है देश के, पूरे देश से ड्रग्स को ख़त्म करने का ऐलान किया है ना. तो जो व्यक्ति आपको मिलने को आता है हमेशा और आप उनको आशीर्वाद देते हो, एकनाथ शिंदे, उनके घर तक ये ड्रग्स का रैकेट पहुंचा है. क्या करेंगे राज्य के गृह मंत्री फडणवीस और देश के गृह मंत्री अमित शाह, मुझे बताइए. थैंक यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.